भिवंडीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत। अनेक ठिकाणी मतदार यादी आणि मतदान कार्ड यांच्यात तफावत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते। तर याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। भिवंडीमध्ये काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून येतो आहे। माझ्यासोबत एक महिला आहेत, त्यांच्या हातात मतदान कार्ड आहे, त्यांचं नाव या मतदान कार्डावरती एक आहे आणि त्यांचं मतदान यादी जी आहे त्या ठिकाणी दुसरं नाव जे आहे ते नोंदलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। काय आपला आरोप आहे? मला वोट टाकायचा आहे, मी टाकणारच आता। माझा फॅमिलीचं सर्वांचा वोट आहे, फक्त माझा चेंज झालेला आहे आणि मी माझा पहिल्यांदा वोट नाही आहे, याच्या वेळेस पण मी 3-4 वेळेस वोट टाकलेला आहे। यावेळेस माझा पूर्ण चेंज झालेला आहे नाव, मला वोट टाकायचं आहे। काय सांगतायत मतदान अधिकारी जे आहेत, काय सांगतायत, काय कशामुळे तुम्हाला? चुकी नाहीये, ते तुमचं पण चुकी नाहीये, गव्हर्नमेंटचं चुकी आहे असं म्हणतात। हां असं म्हणतात। अशा प्रकारे भिवंडीच्या या नई बस्ती जो भाग आहे येथील मतदान केंद्रावरती अनेक जणांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की आमचं नाव जे आहे ते मतदान केंद्रावरती वेगळं आहे आणि मतदान कार्डावरती जे आमचं नाव आहे ते वेगळं आहे। कुठेतरी तफावत नावांमध्ये दिसून येते, त्यामुळे अनेक जणांना जे आहे मतदानापासून वंचित राहिल्याचं इथे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह विशाल वैद्य, झी 24 तास, भिवंडी।